नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन मी डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये घडलेल्या एका घटनेने सगळ्या महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये तिसगाव गावाजवळ असलेल्या खवड्या डोंगरावरती एका कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू झाला कड्यावरनं कोसळून. घटना अशी घडली, की त्या कुटुंबातला जो मुलगा होता, तो मुलगा जवळपास सकाळपासून सकाळी 10 वाजल्यापासून तो त्या कड्यावरती उभा होता आणि त्याला समजावायला गेलेल्या त्याचे वडील, त्याची आई हे सगळेच तिकडे गेले. गावकरी पण तिथे उपस्थित होते. शेवटी त्याला 3 तास समजावल्यानंतर सुद्धा ऐकत नाही म्हटल्यावरती वडील त्याला पकडायला गेले आणि त्याच्यामध्ये त्यांचा तोल जाऊन दोघांचाही खाली कड्यावरनं कोसळून मृत्यू झाला आणि हे बघितल्यानंतर शेवटी आईने सुद्धा कड्यावरनं उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या सगळ्या घटनेचे तपशील हळू-हळू बाहेर यायला लागल्यानंतर असं समजायला लागलं, की वडिलांचे त्या मुलाचे संबंध ताणले गेले होते. त्यांच्यामध्ये मतभेद होते. वडिलांचे आईशी सुद्धा मतभेद असल्याची चर्चा आहे आणि या सगळ्यामधनं शेवटी तिथे त्यांचे संवाद सुद्धा तिथे समोर यायला लागले, की शेवटी आईने मंगळसूत्र काढलं आणि मी वडिलांसोबत जात नाही, तुझ्यासोबतच राहणार आहे, असं सांगितल्यानंतर सुद्धा ही घटना घडली आणि ह्या सगळ्यातनं बरेच प्रश्न उपस्थित झाले आणि यातनं कुटुंब व्यवस्था असेल, या सगळ्याच गोष्टींबद्दल प्रश्न उपस्थित झाले. ही खरोखरच मन सुन्न करणारी घटना आहे आणि त्याचीच चर्चा सगळ्या महाराष्ट्राला आपण करवून आणणं, त्याची चर्चा घडवून आणणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. तर ही खरोखरच खूप दुर्दैवी घटना आहे. एका कुटुंबाचा अशा प्रकारे अंत होणं, हे म्हणजे खरोखरच कोणाची कल्पनेतही गोष्ट नसते. परंतु पहिलाच प्रश्न तुम्हाला असा, की अशा पद्धतीची घटना जी घडली आहे, की आता जी समोर आलेली घटना आहे, त्याची आपण चर्चा करतोय. ही पहिलीच घटना आहे, की अशा पद्धतीच्या घटना याही आधी घडल्यात, त्या सर्वत्र घडत आहेत का? आपण पाहिलंय कुटुंब व्यवस्था, त्यातले तणावग्रस्त संबंध याच्यावर आपणच कार्यक्रम केलेले आहेत. केतन सिया यांच्यावर आपण कार्यक्रम केला आहे. त्याच्याही आधी अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. आपण त्यावर वेळोवेळी भाष्य केलेलं आहे. केवळ एका कुटुंबातली अपवादात्मक घटना असती तर त्याच्यावर आपण चर्चा केलीच नसती. परंतु ही केवळ एका कुटुंबातली अपवादात्मक अशी स्वरूपाची घटना नाहीये. तर ही आता घरोघरी मातीच्या चुली या न्यायानं अशा प्रकारचे तणावग्रस्त प्रसंग, अशा प्रकारचे तणावग्रस्त वातावरण हे प्रत्येक घरामध्ये दिसायला लागलेलं आहे. काही अपवादात्मक घरं जर आपण सोडली, तर घरामधला बेबनाव ही आता सर्वसामान्य गोष्ट झालेली आहे. आणि हे स्लो पॉइझनिंग हळू घडत गेलेलं आहे. जे आपण म्हणतो की टेलिव्हिजन चॅनलवरच्या मालिकांमधून प्रत्येक स्त्री ही या विवाहबाह्य संबंध असणारी अशी कशी असू शकते? अशा प्रकारचं चित्रीकरण करणाऱ्या विशेषतः हिंदीमधल्या किती मालिका आपल्याकडे चाललेल्या असतात. त्याची टी-आर-पी आणि व्ह्यूअरशिप काढून बघा तुम्ही किती आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार होत असतात. त्याकडे जाऊन वेब सीरीज मधून ज्या प्रकारचं चित्रीकरण महिलांचं, कुटुंबाचं केलं जातं, त्याचं जे आकर्षण निर्माण होतं, त्यातून काय? त्याच्या पलीकडे जाऊन सोशल मीडियाची हद्द आहे. त्या सोशल मीडियावरून तुमच्या मेंदूवर प्रहार करणारा असा एक कंटेंट मॅनिप्युलेट केला जातो, ज्याची कबुली दस्तूर खुद्द मेटाने दिलेली आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ ब्लॉक करण्यात आला आणि 5 तासांनी तो चालू करण्यात आला, तेव्हा त्यांनी कबुली केली, की ब्लॉक करणं ही गोष्ट काही टेक्निकल एरर नव्हती, हे मुद्दामून केलं होतं, याची कबुली आम्ही देतो आणि त्याही पेक्षा भारतामध्ये विशिष्ट समुदायासमोर विशिष्ट कंटेंट हॅमर करण्याकरता आम्हाला पैसे मिळतात. दॅट मीन्स यू आर नॉट अ प्लॅटफॉर्म, यू आर अन ॲक्टिव्हिस्ट अँड यू आर ॲक्टिव्हिस्ट टू डिस्ट्रॉय द नेशन. तुमचा तरुणाईवर हल्ला होता आणि तिथेच आजच्या या व्यवस्थेच्या ऱ्हासाचं मूळ कुठेतरी दिसतं. जसजसा सोशल मीडियाचा प्रभाव वाढत जातोय, तसतसे माणसांचे संबंध विस्विशीत होत जात आहेत. जीवनशैली, विचारशैली, आहारशैली सगळी बदलत जाते. मुलं घरात येतात, ती पर्याय नाही म्हणून, ओढ आहे म्हणून येत नाहीत आणि आली की आपल्या खोलीत जातात आणि जर सेपरेट खोली नसेल तरी कोपऱ्यात बसून आपले मोबाईलवर बघत असतात आणि आई-वडील बरोबर बहुतांशी वेळा मोबाईलवरच्या दुनियेत, विश्वात रमलेले दिसतात. या सगळ्याचा परिणाम काय होतो? कुटुंब तुटतं, आजारी पडतं. एखादा माणूस आजारी पडला तर त्याच्या अंगाला ताप येतो, तो दिसतो तरी. एखादा उद्योग आजारी पडला तर त्याच्या बॅलन्स शीटवरनं आपल्याला कळतं. मालाचा उठाव येत नाही. मालाचा दर्जा राहत नाही आणि इकडे इकडे तीच गोष्ट आहे. बघा तुमच्या घरात ही अशी घर आजारी असल्याची लक्षणं आहेत का? घरातली प्रत्येक व्यक्ती दिवसभरात कोणत्या क्षणी कुठे आहे याची घरातल्या कोणालाही कल्पना नसणे. प्रत्येकाच्या आवडी प्रत्येकाला माहिती नसणे. एकत्र जेवण होत नाही याच्याबद्दल कोणालाच काही वाटत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन
एकत्र कुटुंबाने मिळून एखादी गोष्ट केली आहे असं शेवटचं कधी घडलं? व्यक्ती स्वातंत्र्य या नावाखाली आपण एकत्र येण्याचंच मानतोय. व्यक्ती स्वातंत्र्य मान्य, पण एकत्र येऊन काही करायचं हे अमान्य कसं काय करायचं? या सगळ्यामधून एक तुटलेपण येतं. त्यातून संवाद संपतो. नैराश्य यायला लागतं. एकलकोंडा स्वभाव बनतो आणि त्याच्यातच सोशल मीडियातून एकतर्फी विचारांचा मारा येतो आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून मुलं अशी टोकाची गोष्ट क्षुल्लक गोष्टीवरनं करतात का? तर मोबाईल मिळाला नाही किंवा मोबाईल मिळाला किंवा आणखीन काही मतभेद. आयक्यू प्रत्येकाचा चांगला झालेला आहे आज. कारण माहितीचा ओघ प्रचंड आहे. आणि त्याहीपेक्षा सुद्धा मध्यम वर्गाची संख्या वाढत चालली आहे. 40 कोटीचा मध्यम वर्ग आहे भारतात. त्यामुळे आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळालं पाहिजे. आपण आयुष्यात सायकलवर फिरलो म्हणून मुलाला मोटरसायकल आणि गाडी मिळाली पाहिजे 18व्या वर्षापूर्वी. आपण कष्ट करून शिकलो म्हणून मुलांनी लोकल रेल्वेने आणि बसनी प्रवास करायला नको म्हणून त्याला 4 चाकी दिली जाते आणि त्यांनी उत्तम कॉलेजात शिकावं याच्याकरता म्हणून ट्युशन लावले जातात. त्या मुलाला मार्क चांगले पडतात. पण त्यांचा भावनांक, इमोशनल कोशंट त्याचं काय? आणि इमोशनल कोशंट जर असा वीक राहिला, तर माणसं बरं वाईट, चांगलं योग्य, योग्य अयोग्य याचा विचार नीतिमान, अनैतिक याचा विचारच सोडतात. आपण कुठल्या गोष्टींचा अभिमान बाळगायचा हे विसरून जातात. त्यामुळे क्षणार्धात कुठल्याही नको त्या गोष्टींचा प्रभाव त्यांच्यावर पडतो आणि आई-वडील जे सांगतात ते अयोग्य वाटायला लागतं. आणि पर्यायाने तिकडून मुलं जे बोलतात ते आई-वडिलांच्या हृदयापर्यंत पोहोचत नाही. कारण सगळा तोरा एकच. आमच्या वेळेला असं होतं. तो काळ बदललेल्या काळाचं भान इकडेही नाही आणि तिकडेही नाही. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्या मुलांमध्ये ॲडव्हर्सिटी कोशंट ज्याला आपण म्हणतो, कठीण परिस्थितीशी लढा देण्याची तुमची क्षमता कमी होत जाते. याचं कारण कठीण परिस्थिती आई-वडिलांनी येऊच दिली नाही. 10वी-12वी ला लातूर पॅटर्नचे क्लासेस आणि या सगळ्या याच्यामुळे माणसं फक्त परीक्षार्थी बनतात. मार्क प्रचंड मिळतात. हव्या त्या कोर्सेसला ॲडमिशन मिळते. परंतु हव्या त्या जीवन मार्गावर प्रवास करण्याची तुमची क्षमता तुम्ही गमावून बसता आणि याच्यामुळे सीने में जलन आँखों में एक तूफान सा क्यों है, इस शहर में हर घर अब परेशान सा क्यों है. आज ही गोष्ट त्यांचं आडनाव मी घेत नाही. पब्लिक करण्यात आता काही मुद्दाच नाहीये. तिघही गेलेले आहेत. त्यांच्या कुटुंबात घडली ही तेवढ्यापुरती कहाणी असती तर आपण याच्यावर कार्यक्रमच केला नसता. पण ही घटना आज प्रत्येक घरामध्ये दार ठोठावतीये. काही ठिकाणी दार पटकन उघडलं जातं आणि ही घटना घडते. बाकीच्या ठिकाणी ते उघडलं जातच असं नाही. पण याचा अर्थ त्या घरात ते घडत नाही. हा कार्यक्रम बघणारे जे प्रेक्षक आहेत त्यांनी छातीवर हात ठेवून सांगा. तुमच्या आसपास, तुमच्या आजूबाजूला, सोसायटीत, नातेवाईकांच्यात, परिचितात, मित्रात अशा प्रकारच्या घटना घडत नाहीयेत का? विसंवाद इतके टोकाला जात नाहीयेत का? 3-3, 4-4 वर्ष वडील आणि मुलांमध्ये संवाद नसतो. आपला मुलगा नेमका काय करतोय माहिती नाही. मुलं आई-बापांकडे एटीएम म्हणून बघतात. आणि आपण एटीएम म्हणून आपलं कार्य केलं, की पालक झालं याचं समाधान आपल्याला मिळतं. अशा प्रकारे कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होऊन आपण कुठल्या चौथ्या आर्थिक समतेच्या बाबतीत जाणार आहोत मला कळत नाही. ह्या सगळ्याचा गांभीर्यानं विचार आणि याच्यावर भाष्य, की हे का होतंय याच्याकरता आजचा हा कार्यक्रम. सर, तुम्ही आता मांडलेले मुद्दे जे आहेत खरोखर कुठल्याही सुज्ञ नागरिकाला प्रचंड विचार करायला लावणारे, त्याचं मन सुन्न करणारे आहेत, ह्याच्यात काही शंकाच नाही. आपण त्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. आपण पुढल्या ह्याच्यामध्ये प्रश्न आपण ते घेणारच आहोत. परंतु मला या कुटुंबाकडे यायचंय. तुम्ही काही मुद्दे त्याच्यातले मांडले, की त्याचा फोनवरनं iPhone पाहिजे की नाही याच्यावरनं त्यांच्या दोघांमध्ये वाद झाला. पण अजून त्याच्या बऱ्याच गोष्टी पुढे येतायत. त्याच्या आईचे, त्या मुलाच्या आईचे जे व्हिडिओ समाज माध्यमांवरती आहेत, ते सुद्धा आपल्या समोर आहेत. या सगळ्यातनंच पूर्ण त्या कुटुंबाचं चित्र आणि त्यांच्यामधले एकमेकांचे असलेले संबंध हे किती टोकाला गेले होते, ताणले गेले होते आणि त्यातनं काय म्हणजे त्या पद्धतीचं ते तिघं जण ते जीवन जगत होते. ही खरोखरच एक घरं पाडणारी गोष्ट आहे. परंतु खरंच या कुटुंबामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यामुळे एवढं टोकाचं पाऊल उचलण्याची खरंच गांभीर्याने गोष्ट होती का? आम्हाला तुमचं याच्याबद्दलचं विश्लेषण ऐकायचं आहे. आज 3 तास तुम्ही टकमक टोकावर उभा असताना त्या मुलाशी बोलताय, पण त्याच्या आधी तुम्ही त्याच्याशी संवाद साधण्याकरता आयुष्यात 3 तास वेळ काढलात का हो? मला कळतच नाही आई-वडील जेव्हा मुलासाठी टाहो फोडतायत, तेव्हा ते मूल इतकं कोरडं आणि वृक्ष कसं काय होऊ शकतं? कोणत्या विश्वात वाढतात ही मुलं?
आजूबाजूला कुठेही अभद्र आणि बिभत्स भाषा नसताना मुलं जेव्हा जंतर मंतरवर येऊन अभत्स आणि बिभद्र भाषा बोलतात, तेव्हा त्यांच्यावर कुठला संस्कार झालेला असतो ज्याची कबुली मेटाने दिलेली आहे. आणि हे सगळं कशामुळे? तर फॉल्स सेन्स ऑफ ओनरशिप. 60 वर्ष लोकांना रिटायर करा, आम्ही सगळं आमचं बघून घेऊ. आठवतंय का ते वाक्य कोणाचं होतं? मग जर असं करायचं म्हटलं तर आता पुतीन यांच्याबरोबर चर्चा करायला आणि चीन यांच्याबरोबर चर्चा करायला डोवाल आणि जयशंकरना कशाला पाठवायचं? रांका ठिपक्यानंच पाठवलं असतं. बघूया देशाची काय ठिपक्यांची रांगोळी केली असती ते. सगळ्या 60 वर्षच्या लोकांना, 50 वर्षच्या लोकांना तुम्हाला रिटायर करायचंय. संस्कार नावाची गोष्ट नाहीये. ही विचारसरणी, वॉक कल्चर जे देशाच्या तरुण पिढीला नष्ट करणार आहे. आणि ही सगळी विचारांची गूंज जी अलीकडे आपल्याला पुण्यामध्ये पण ऐकायला मिळाली, स्वतःची ओळख निर्माण करा. कोण नाही म्हणते आजपर्यंत ज्या स्त्रियांनी कर्तृत्व गाजवलं त्यांनी स्वतःची ओळखच निर्माण केली. पण हे करत असताना त्यांनी कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त नाही केली, पॅट्रियार्की उद्ध्वस्त नाही केली, पैतृक संस्था उद्ध्वस्त नाही केली. त्यांनी ती मजबूत करत करत स्वतःची ओळख निर्माण केली. पण स्वतःची ओळख करण्याच्या निमित्तानं माणसांनी एकल प्रवास करावा, एकलकोंड व्हावं, हे कुठलं आलंय शिक्षण? मग अशी पिढी निराश आणि वैफल्यग्रस्त होते. एक लक्षात घ्या, भारताची चौथी अर्थव्यवस्था, आपण सॅटेलाइट लॉन्च करतो, आपली इतर क्षेत्रातली सॉफ्टवेअर मधली प्रगती, हे सगळं एका बाजूला. भारताने जगाला सर्वात महत्वाचं काय दिलं असेल? आईन्स्टाईननी ज्या शून्याचा उल्लेख केला ते सुद्धा नाही. 5,000 वर्षाची आध्यात्मिक परंपरा पण नाही. आम्ही 5,000 वर्ष टिकलेली आमची कुटुंब व्यवस्था समाजाला दिली, जगाला दिली. हे आमचं वैशिष्ट्य आहे. आज त्याच कुटुंब व्यवस्थेवर जाणीवपूर्वक पद्धतशीररित्या हल्ला केला जातोय. 1996-97 ची गोष्ट आहे. त्यावेळी मी लॅटिन अमेरिकेला दर महिन्याला जायचो. कोलंबियामध्ये होतो आणि कोलंबियाची राजधानी बोगोटामध्ये राहत होतो आणि तिथून बॅरंकिया, मेडेलिन, काली या सगळ्या शहरांमध्ये माझा प्रवास करायचा होता. अंतर फार कमी होती म्हणून म्हटलं चला आपण बाय रोडच जाऊया. आमच्या लोकल मॅनेजर सांगितलं अजिबात नाही. फेलिपी बोतेरो नाव मला अजूनही आठवतंय. तो म्हटला अजिबात नाही, आपण विमानाने जायचं. म्हटलं का? तो बोलला इथं ड्रग्स लॉर्ड्स आहेत. त्यातून तुम्ही परदेशी, तुम्हाला अबडक्ट करतील, तुम्हाला अपहरण करतील आणि कंपनीकडे काही कोटी डॉलर्स मागतील. मी अस्वस्थ झालो. 40% जनता ड्रग्सच्या अधीन आहे. इतका सुंदर देश, 16 ते 22 डिग्री टेम्परेचर, 4 कोटी फक्त पॉप्युलेशन. एका बाजूला समुद्र, एका बाजूला डोंगर, नितांत रमणीय देश. सगळं निसर्ग खनिजांनी अगदी युक्त असलेला, लॅटिन अमेरिकेतला एक ज्वेल इन द क्राउन ज्याला म्हणतात तसा देश. एका धर्मगुरूला विचारलं मी पाद्र्याला, की बाबा हे तुमच्याकडे असं का झालं? तो म्हणला 2 कारणं. एक तर म्हणजे आमच्याकडे सशक्त अशी कुटुंब व्यवस्था नाही, विवाह संस्थेवर विश्वास नाही, संस्कार आमच्याकडे नाहीत आणि ते करणारी संत मंडळी आमच्याकडे नाहीत. आमच्याकडे उद्योजक फक्त निर्माण झाले. विरोधक उद्योजकतेला नाही आहे. विरोध कशाला आहे? तर संत निर्माण न होण्याच्या गोष्टीला आहे. त्यामुळे संत किंवा सत विचार तिकडे आलाच नाही. त्यामुळे एका पिढीचं दुसऱ्या पिढीशी नातं, आमच्या काम सुखाचं तुम्ही बाय प्रोडक्ट आहात, जबाबदारी, भान यातलं काहीच नाही. आणि या सगळ्याचा परिणाम असा की विवाह विच्छेद हा कॉमन झालेला आहे. आपणही त्याच विचारसरणीकडे चाललोय. एका नटाची तिसरी लग्नाची गोष्ट याच्यावर आता फक्त नाटक यायचं बाकी राहिलंय. एवढं पॉप्युलर केलंय आपण एका नटाच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट. आणि 50 वर्ष रमेश देव आणि सीमा सुखानी या क्षेत्रातच राहून एकनिष्ठपणे संसार करत होते. त्यांचे वाढदिवस आम्ही कधी साजरे केले नाहीत आणि याचं लाईव्ह टेलिकास्ट मात्र लाखो लोक बघतायत. हेच ते वोक कल्चर आपल्या नकळत आलेलं. आता हे विचार बोलले की रिग्रेसिव्ह वाटणार, मागास वाटणार. आणि याच्या पुढे जाऊन जर मी कुटुंब प्रबोधनाची गरज आहे, कुटुंब संवादाची गरज आहे असे विचार मांडले की आमच्यावर संघी म्हणून स्टॅम्प मारणार. मग हे काम दुसरं कोण करतंय ते तरी सांगा. याची गरज नाही असं जाहीर करा की हे जाहीर करायची गरजच नाहीये, की संस्कार हे करायची गरजच नाहीये. आज एकल पालकत्व ही अतिशय कॉमन गोष्ट बनली. का बनली? याचा अर्थ मन मारून संसार मनाविरुद्ध करावा याची जबरदस्ती मी म्हणत नाहीये. पण या सगळ्यामधून आपण
जे एक विश्व निर्माण करतोय त्याच्याबद्दल काय? आणि हे विचार प्लॅन्ट केले जात आहेत. पैतृक संस्था उद्ध्वस्त करा. का उद्ध्वस्त करा बाबा? मुलगी, पत्नी आणि माता हे जसं मुलीच्या बाबतीत आहे, तसं मुलगा, नवरा, बाप हे मुलांच्या बाबतीत आहे. मग मुलांना समुपदेशन करताना काय सांगणार? तुम्ही मुलगा, पती, बाप हे उधळून टाका. मग मुलींना का सांगता तुम्ही? टाळ्या मिळवायला हे फार सोपं असतं आणि याचं आकर्षक पॅकेजिंग करायचं. बघा काढून. महिला केअरिंग आहेत, संवेदनशील आहेत, कंपॅशनेट आहेत. बाहेरचं आवरण तर आकर्षक लागलं. ते उघडलं की आतलं आणखीन आकर्षक. यू आर अन ॲसेट फॉर द नेशन. पण ॲसेट म्हणून तुम्ही करायचंय काय? तर तुमचं पत्नी, मुलगी, माता हे असणं तुम्ही उधळून टाका. आणि या सगळ्याला पॉप्युलर आधार कुठला? मनुस्मृतीचा. 99% हिंदूंना जर आता विचारलं मनुस्मृती म्हणजे काय? आणि त्यातल्या 5 गोष्टी जरी कोणी सांगू शकलं तरी मी काही हरायला तयार आहे. ज्या मनुस्मृतीचे आता काही संबंध राहिलेला नाहीये आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी सुद्धा आम्ही टाकायला लागलेलो आहेत. अविवाहित युवतीला तिच्या मनायोग्य जर वळ मिळत नसेल तर लग्न न करायचा अधिकार त्यात दिलेला आहे. त्याच्याविषयी बोललं जाणार नाही. पण कालसुसंगत त्या काळात योग्य असं जे काही होतं ते सांगितलं जाणार. मग मार्ग कुठला उडतो? तुम्ही जेव्हा इथली विचारसरणी उखडून टाकायला लागता, तेव्हा कुठे बघायचं? एका बाजूला पाहिलं तर तालिबानी राजवट आहे, की तुम्हाला तिथून बाहेरच पडता येणार नाहीये. सगळंच आयुष्य बुरख्यात जाणार. आणि दुसरीकडे पाहिलं तर तुमच्याकडे एक प्रॉडक्ट म्हणून पाहिलेलं आहे. तुमचा देह एक प्रॉडक्ट, तुमचं मन एक प्रॉडक्ट, तुमच्या इच्छा, आकांक्षा हे सुद्धा प्रॉडक्ट. तुम्ही कसं असलं पाहिजे हे सांगणारी एक फिलॉसॉफी. तुम्ही गोरच असलं पाहिजे आणि झिरो फिगरच असलं पाहिजे. अशी ही पाश्चात्य विचारसरणी. पण याच्यामध्ये उभी असलेली, कुटुंबाला सांभाळणारी आणि करिअर करणारी महिला असते याच्यावर आमचा विश्वासच नाही. लस तयार करणारी महिलाच होती. रॅपिड अँटिजेन टेस्ट करणारी महिलाच होती. मंगळयान निर्माण करणारी महिलाच होती. परंतु त्याविषयी तिकडे कधी गूंज ऐकू आली नाही आम्हाला. कारण आम्हाला महिलांच्या आडून एक राजकीय अजेंडा सॉल्व्ह करायचा होता, अचीव्ह करायचा होता. डरोमत असं सांगता सांगता काय सोडावं या नावाखाली बऱ्याच गोष्टी अनुचितरित्या सांगितल्या गेल्या. त्याच्यामुळे हा प्रसंग घडला असं मला अजिबात म्हणायचं नाही. असा मूर्ख निष्कर्ष मी मुळीच काढत नाहीये. पण हे हळू-हळू आमच्या विचारसरणीवर डाव्यांचं आक्रमण झालं आणि ती डावी वाळवी आम्हाला नष्ट करतेय. त्याचा हा परिणाम आज दिसतोय. तो आज ह्या कुटुंबावर दृश्य स्वरूपात दुर्दैवी घटनेत घडला. काही ठिकाणी तो घडायचा आहे. इतकंच फक्त बाकी आहे. काही जात्यात आहेत, काही सुपात आहेत. तर तुम्ही आता जे काय आता जे संपूर्ण विवेचन केलंत ते खरोखरच म्हणजे पुन्हा एकदा मगाशी म्हटलं जसं, की हा विषयच पूर्ण का सुज्ञ माणसाला प्रचंड विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आपल्या भारतीय कुटुंब व्यवस्थेबद्दल तुम्ही सांगितलं. इथे मला 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, की भारतीय कुटुंब व्यवस्थेवरती आता तुम्ही जे घाले घातले जात आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला विस्ताराने सांगितलं. मग आता हे घाले नेमके घातले काय जात आहेत? कशा पद्धतीने एक काय आपण एक षडयंत्र रचून ही व्यवस्था कशा पद्धतीने हळू करत नष्ट करण्याच्या मार्गावरती चाललेलं आहे, हे आम्हाला समजावून सांगा. आणि दुसरं म्हणजे याच कुटुंब व्यवस्थेचा भाग असलेले आमच्या पिढीचे, आमच्या नंतरच्या पिढीचे जेन लोकं, हे जेन लोकांसमोर सुद्धा आता बरेच प्रश्न आलेले आहेत आणि हा मुलगा जो होता हा जेन पिढीतलाच होता. ज्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या कुटुंबाच्या सगळ्या ह्याच्यामध्ये. या सगळ्यांसमोरचे आता जे प्रश्न जे आहेत, ह्या दोघांच्याही बद्दलचे प्रश्नांबद्दल आम्हाला समजावून सांगा. नेमकं काय प्रश्न आहेत? कशा कुठल्या वास्तवात आत्ता आहेत आणि कुठली आव्हानं या दोघांसमोर आत्ता उभी आहेत? जे जे भारतीय आहे, जे जे या मातीतलं आहे, त्याविषयीची नावड निर्माण करायची, तुच्छता निर्माण करायची आणि त्याच्याविषयी जर कोणी आचरण करत असेल, तर त्याला मागासला असं म्हणून त्याच्यावर ठप्पा मारायचा. हे सर्रास चालू आहे. मग आमचं जेवण सुद्धा की जे पर्यावरणाशी निगडीत होतं, त्यावेळच्या हवामानाशी निगडीत होतं, तुमच्या एकूण आहार-विहार तुमचा जो आहे, त्याच्याशी निगडीत होतं. श्रावणात चातुर्मासामध्ये मांसाहार का करू नये याची वैज्ञानिक कारणं आहेत. परंतु हे सगळं सोडून द्यायचं कारण हे मागास. हे ऋषीमुनींनी सांगितलेलं हे मागास आणि डाएट या नावाखाली बाहेरून जे सांगतात ते मात्र चांगलं.
याचा अर्थ इथलं सगळंच चांगलं आहे असा माझा दावा नाहीये. पण बहुतांशी जे चांगलं आहे ते आम्ही नाकारत चाललो आणि जे नको ते स्वीकारत चाललो. ड्रिंक्स नावाची गोष्ट आता सामाजिक प्रतिष्ठा नव्हे तर गरजेची बनत चाललेली आहे. भाषा नष्ट करायची, भाषेतून होणारा संस्कार नष्ट करायचा. कुटुंब एकत्र, कुटुंब म्हणजे काय तर आई वडील एकत्र राहतात हे कुटुंब एकत्र असं म्हणायची पाळी आज आली. संस्कार करायला वडीलधारी माणसं घरात नकोत. मग संस्कार करणार कोण? तर सोशल मीडिया आणि 93 वर्षाचा सोरोस बाबा. तो सोरोस बाबा आणि मस्क काका, इलान काका हे जे काही त्यांच्या अल्गोरिदम मागे ठरवतील ते तुम्ही ऐकायचं. तेच तुम्ही बघायचं. आणि त्यांनी कबुली दिली की चाइल्ड पॉर्नोग्राफी आम्ही इकडे प्रोपोगेट करतोय. मग आपल्या मुलांनी हे बघावं अशी इच्छा आहे. मग त्याकरता आधी तुम्हाला तुमचं स्क्रीन टाइम रिड्यूस करून मुलांबरोबर बसावं लागेल. आज आपण मुलांना पिकनिकला कुठे नेतो? आज मुलांना पिकनिकला शाळा सुद्धा रिसॉर्टला नेतात. कारण फक्त एन्जॉय. एन्जॉयमेंटला विरोध नाहीये माझा. धमाल करा, मस्ती करा, जरूर करा. पण संस्कार त्याचं काय? चांगलं बघणं हे काय? चांगलं जर बघितलंच नाही, तर रिक्षामध्ये ऐकू येतं तेच भारताचं संगीत वाटायला लागतं. मग अभिजात शास्त्रीय संगीत तुमच्या कानावर पडलंच नाही, तर त्यातून अध्यात्माचा आणि अंतरात्म्याचा स्पर्श होतो, याची अनुभूती येणार तरी कशी? आणि ती फक्त काही भारतीय शास्त्रीय संगीतातूनच येते असं नाही. बाक, बेथोवेन, विवाल्डी, मोझार्ट, जॉन स्ट्रॉस याच्यातनंही ती येते. पण हेच सगळं नाकारायचं, संगीतच नाकारायचंय. या सगळ्यातनं एक अशी पिढी निर्माण करतो आपण, की जी पिढी दुसऱ्याला स्वीकारू शकत नाही, नकार पचवू शकत नाही. कारण आयुष्यभर आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलाला मिळालं पाहिजे म्हणून जीवापाड कष्ट करून त्याला ते मिळवून द्यायचं आणि सगळंच आयतं टेबलावर मिळतं. त्यामुळे एक चंगळवादी संस्कृती. आनंद व्यक्त करायचा म्हणजे काय तर ओरबाडून घ्यायचा. पण त्या आनंदाला आपण शेअर करायला नाही शिकवलं. आज तुम्ही परदेशात जाऊन ही सगळी ठिकाणं सिंगापूर, थायलंड काय-काय सगळं दाखवता. मी दाखवलेली आहेत मुलांना. मी स्वतः असंख्य वेळा गेलोय. नोकरीच्या निमित्ताने सुदैवाने दुर्दैवाने तिकडेच जावं लागलं आम्हाला 70-80 काय जास्तच वेळेला. पण त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अशी अनेक संस्काराची प्रकाश बेटं आहेत. ती कोण दाखवणार? जम्मू काश्मीरमध्ये अधिक कदम यांनी केलेलं काम, सारंग गोसावी यांच्या असीम फाउंडेशनचं पुण्यातलं काम किंवा सीमेवर जाऊन केलेलं काम. किती तुम्हाला अशा गोष्टी सांगू? अ, राजेंद्र आणि सुचिता धामणे यांनी केलेलं काम आहे अहिल्यानगरमध्ये. प्रसाद देवधर यांचं कोकणात काम आहे. अशी शेकडो नावं मी तुम्हाला सांगू शकतो, की जी तुमच्या कुटुंबातल्या या विसंवादाला जर तुम्ही एकत्रितरित्या पाहिलीत, अनुभवलीत, तर तुमचे मतभेद नष्ट होऊ शकतात. कारण तुम्ही तुमच्या मतभेदांपेक्षा सुद्धा मोठं काहीतरी बघता, की जे दिल को छू जाता है. पण तिकडे आम्ही जात नाही. कारण ते गेलं, की तुमच्या क्लबमध्ये जाऊन, तुमच्या सोसायटीमध्ये जाऊन तुम्हाला असं काय सेक्स अपील असलेलं काही बोलता येत नाही. दिस डझंट हॅव अ सेक्स अपील, यू नो. वी कान्ट टॉक अबाउट गोइंग टू बॅले इन अमेरिका ऑर इन पॅरिस. पण जाऊन बघा मनगावला राजेंद्र आणि सुचिता धामणे काय करतायत. इट मे बी लेस सेक्सी इन द सोसायटी यू आर ऑपरेटिंग, बट इट इज एव्हर लास्टिंग दॅन द सोसायटी विच कॅन एक्झिस्ट. तुमची सोसायटी जितका काळ टिकेल ना त्याच्यापेक्षा दशांमुळे हे काम जास्त टिकणार आहे. म्हणून याच्यावरचा एकच उपाय आहे. जेव्हा अभद्रतेचे दिवे असे अभद्रतेच्या मशाली अशा पेटायला लागतात ना, तेव्हा चिरंतन संस्कार करणारे या अशा समया आपल्याला घराघरात तेवाव्या लागतील. नाहीतर काल जे तिकडे घडलं संभाजीनगरला एका घरामध्ये, कदाचित हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येकाच्या घरात ते घडायची वाट बघत आहे. सर, एका अतिशय सुन्न करणाऱ्या गोष्टीबद्दल तुम्ही त्या गोष्टीमुळे तयार होणारे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची आग किती
काय पण धग ती आहे, ती धग जी आहे ती किती मोठी आहे आणि ती प्रत्येक कुटुंबांना आता ती बसायला लागलेली आहे आणि प्रत्येक कुटुंब आता या सगळ्या गोष्टींच्या सापळ्यामध्ये कसं अडकत चाललंय, हे तुम्ही मला विशद करून सांगितलं. आणि ह्याच्यामधनं आपली संस्कृती आणि आपली भारतीय संस्कृतीच आपल्याला वाचवू कशी शकते, हेही तुम्ही आम्हाला सांगितलं. आज एका महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा केली आणि महाराष्ट्रासाठी ही गोष्ट अतिशय महत्त्वाची होती, असंच आम्हाला वाटतं आणि त्यासाठीच आपण हा विषय निवडला. आपण आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलीत. त्याबद्दल हिंदुस्थान फूड्सतर्फे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. एकूणच कुटुंब व्यवस्थेसमोर उभे राहिलेले सर्व प्रश्न आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. कुटुंब व्यवस्था म्हणजे फक्त आई-वडील आणि मुलगा हे नाही. तर आई-वडील, मुलगा, त्याच्याबरोबर आजी-आजोबा आणि यांच्या होतावळ्यात वाढणारी मुलं, ही कुटुंब व्यवस्था असते आणि ही कुटुंब व्यवस्था आता संपूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. फारच कमी हाताच्या बोटावर मोजण्याइतके कुटुंब आपल्या आजूबाजूला असेल, जिथे असं हसतं-खेळतं चित्र, हसतं-खेळतं कुटुंब आपल्याला बघायला मिळतं. ही घटना आज संभाजीनगरमध्ये एका घरात घडली. ती घटना आज जवळपास प्रत्येक कुटुंबामध्ये, महाराष्ट्रच नाही तर भारतातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये आता काय आपण ती दार ठोठावते. काही ठिकाणी सर म्हटले तसं, काही ठिकाणी दरवाजे लवकर उघडले जात आहेत, काही ठिकाणी अजून उघडायचे बाकी आहेत. घटना ही गोष्ट आपल्या आजूबाजूला घडते. आपल्या आजूबाजूला घडताना त्याची आपण वेळीच जाणीव नाही ठेवली, तर उद्या आपणही त्याच्यामध्ये असू शकतो आणि ती दुर्दैवी गोष्ट आपल्याजवळती येऊ नये यासाठीच ही मुलाखत आम्ही केली. ही मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला हाच प्रश्न तुमच्याजवळ मांडायचा होता, की कृपया या गोष्टींची लवकरात लवकर जाणीव करून घ्या आणि आपल्या गोष्टींमध्ये लवकरात लवकर सुधारणा आणा. हीच आम्हाला जाणीव तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.